बातम्यांमध्ये न दिसता पडद्या आड राहून आपल्या विरोधात काड्या करणाऱ्यांना कसा धडा शिकवायचा हे कोणाकडून शिकायचं असेल तर ते नाव म्हणजे शरद पवार. मागील 2 दिवसांपासून एक बातमी महाराष्ट्रामध्ये प्रचंड व्हायरल होत आहे. ती बातमी म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा गेम झाला अशा प्रकारची बातमी व्हायरल होत आहे. कारण 2-3 दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटातील एक यादी सोशल मीडियावर आली होती. पहिली यादी आली त्याच्यात थेट या 2 नेत्यांची नावेच नव्हती. चर्चा सुरू झाली तेव्हा सुनेत्रा पवार यांनी स्पष्टीकरण दिलं की टायपिंग मिस्टेक आहे. पुन्हा दुसरी यादी आली तर त्या दुसऱ्या यादीमध्ये या दोघांच्या नावापुढे फक्त खासदार एवढंच लिहिलं गेलं होतं. आता तुम्ही म्हणाल की सुनेत्रा पवार, पटेल, तटकरे यांच्याशी शरद पवार यांचा काय संबंध? पण खरा गेम जो झाला तो आज उघडकीस आला आहे. राजकारणात जे दिसते ते वास्तव नसते आणि जे वास्तव असते ते कधीच उघड्या डोळ्यांना दिसत नसते. हे वाक्य जर कोणाच्या जीवनशैलीला तंतोतंत जुळत असेल तर ते नाव म्हणजे शरद गोविंदराव पवार. गेल्या 4 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा सुरू आहे. केवढ्या मोठ्या नेत्यांची नावे कशी काय वगळली? पण त्यांचा गेम झाला की खरंच ती टायपिंग मिस्टेक होती, की त्यांची पॉवर कमी करण्याचा विषय होता, की गेम तिसरीकडूनच झाला होता? मग नेमकं अशी कोणती रेकॉर्डिंग साहेबांच्या हाती लागली की जिने सगळी यादीच बदलून टाकली? बारामतीने पडद्यामागून नेमकं कोणता गेम झाला? साहेबांनी असा कोणता डाव टाकला की 2 नेत्यांचे करिअर आता धोक्यात आले? गोष्ट सुरू होते तिथून जिथून जगाची नजर संपते आणि साहेबांची नजर सुरू होते. अजितदादांच्या पश्चात राष्ट्रवादी पक्षाची धुरा सुनेत्रा वहिनींच्या हाती आली. वहिनींनी अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतली खरी, पण पक्षातील काही संधी साधूंना वाटलं की आता मैदानात कोणीच नाही. काका थकलेत, रोहित अजून लहान आहे, मग हीच ती वेळ आहे पक्ष आपल्या ताब्यात घेण्याची. या 2 नेत्यांनी गुप्त बैठकांचा धडाका लावला. सुनेत्रा वहिनींना पुढे करून त्यांना जाहीर सभांमध्ये मागे खेचण्याचे, त्यांना बोलू न देण्याचे व्हिडिओ अचानक सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. दिल्लीच्या वर्तुळात चर्चा सुरू झाली की आता वहिनींच्या हातातून पक्षाची चावी निसटली आहे. पण याच वेळी बारामतीमध्ये एक वयस्कर योद्धा आपल्या खाटेवर बसून बुद्धिबळाच्या पटावरचे सगळे मोहरे शांतपणे निहाळत होता. साहेबांचे डोळे आणि कान कायम उघडे असतात हे विरोधक विसरले होते. जेव्हा कुटुंबातील किंवा पक्षातल्या प्रामाणिक सदस्याला कुणी नडवण्याचा प्रयत्न करत असेल तर साहेब गप्प कसे राहतील? असं होणे कधीच शक्य नाही. नेमका याच वेळी साहेबांनी आपला सर्वात हुकमी एक्का बाहेर काढला, तो म्हणजे रोहित पवार. साहेबांच्या मूक संमतीने रोहित पवारांनी थेटपणे अंगावर घेतलं ते पक्षातल्या त्या 2 बड्या नेत्यांना, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे. ही जोडी म्हणजे अँटी पवार लॉबी म्हणून ओळखली जाऊ लागली होती. रोहित पवारांनी थेट पत्रकार परिषदांचा धडाका लावत या नेत्यांना सळो की पळो करून सोडले. साहेब स्वतः मोठे नेते असल्याने ते थेटपणे प्रफुल्ल पटेल किंवा तटकरेंवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करू शकत नव्हते. म्हणून पडद्यामागून ही संपूर्ण रणनीती साहेबांनी रचली होती. पण मग 11 मेच्या त्या मध्यरात्री नक्की असं काय घडलं ज्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यांचे पारणे फेडले? एका रात्रीत यादी आली आणि गायब झाली. यामागे कोणाचे डोके होते? 11 मेची ती रात्र अचानक राष्ट्रवादी काँग्रेसची एक राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी सोशल मीडियावर व्हायरल होते. निवडणूक आयोगाला दिलेल्या या यादीमध्ये ऑफिस बेअरर्स म्हणून पार्थ पवार आणि जय पवार याची नावे अगदी ठळक अक्षरात झळकतात. पण धक्कादायक बाब म्हणजे त्यात सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल किंवा छगन भुजबळ अशा एकाही ज्येष्ठ आणि बलाढ्य नेत्याचे नाव नसते. संपूर्ण राजकीय वर्तुळात भूकंप होतो. तटकरे आणि पटेल यांच्या केबिनला थेट टाळी लागल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. हा धक्का इतका मोठा होता की मध्यरात्री ठीक 1 वाजता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना तातडीने ट्विट करावं लागतं की या यादीमध्ये क्लेरिकल मिस्टेक म्हणजेच कार्यालयीन चूक झाली आहे, ती लवकरच दुरुस्त केली जाईल. दुसऱ्या दिवशी दुसरी यादी येते. त्या यादीत तटकरे आणि पटेलांची नावे तर समाविष्ट केली जातात, पण त्यांच्या नावापुढील पक्षातील पदे गायब असतात. सुनील तटकरेंच्या पुढे फक्त लोकसभा खासदार आणि प्रफुल्ल पटेलांच्या पुढे फक्त राज्यसभा खासदार एवढाच उल्लेख असतो. त्यांचे प्रदेशाध्यक्ष किंवा राष्ट्रीय कार्याध्यक्ष ही पदे जणू हवेत विरून जातात. हा कोणताही योगायोग नव्हता मित्रांनो. यामागे रोहित पवारांनी केलेला तो खळबळजनक खुलासा कारणीभूत होता. रोहित पवारांनी उघडपणे सांगितले
की अजितदादा हयात असताना त्यांच्याच पक्षातील काही वरिष्ठ नेते त्यांच्याबद्दल अत्यंत खालच्या घाणेरड्या पातळीवर जाऊन बोलत होते. आणि त्या संभाषणाचे एक ऑडिओ रेकॉर्डिंग सुनेत्रा वहिनी, पार्थ पवार आणि जय पवारांपर्यंत पोहोचले आहे. विचार करा, ते ऑडिओ रेकॉर्डिंग कोणी मिळवले असेल? ते रेकॉर्डिंग योग्य वेळी सुनेत्रा वहिनींपर्यंत पोहोचवण्याची किमया बारामतीच्या त्या चाणक्याशिवाय दुसरी कोण करू शकते? या ऑडिओ क्लिपने कुटुंबात अशी आग लावली की तटकरे आणि पटेलांना थेट बाहेरचा रस्ता दाखवण्याची तयारी सुरू झाली. इतकेच नाही तर रोहित पवारांनी थेट टोला लगावला की आता पक्षाच्या पैशातून खाजगी ब्युटी पार्लरची आणि प्रायव्हेट जेटची बिलं निघणार नाहीत. जेव्हा पायाखालची जमीन सरकली तेव्हा हे दोन नेते धावत पळत थेट सिल्वर ओकवर कोणाला भेटायला गेले आणि तिथे साहेबांनी कोणती गुगली टाकली? आपला गेम झालाय हे लक्षात येताच 12 मेच्या संध्याकाळी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल थेट शरद पवार साहेबांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचतात. फूट पडल्यानंतर तब्बल 3 वर्षांनी तटकरे पहिल्यांदाच साहेबांच्या दारात उभे होते. वरून सांगताना सांगण्यात आले की ही राजकीय भेट नाही, साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करायला गेलो होतो. पण टायमिंग बघा, इकडे पदे गेली आणि तिकडे साहेबांची भेट घेतली. पण खरी मजा पुढे आहे. साहेबांनी या भेटीनंतर एक पत्रकार परिषद घेतली आणि चक्क तटकरे पटेलांचे कौतुक केले. साहेब म्हणाले, ते दोघे अत्यंत सक्षम नेते आहेत. त्यांनी माझ्यासोबत वर्षानुवर्ष काम केले आहे. पण आता ते ज्या पक्षात आहेत तिथे कोणत्या नेत्याचा कसा उपयोग करून घ्यायचा हा त्या संघटनेच्या नेतृत्वाचा अधिकार आहे. काय डाव आहे पहा. साहेबांनी एका वाक्यात सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वावर बोट ठेवले आणि जाहीर केले की वहिनींच्या पक्षात जुन्या दिग्गजांना सन्मान मिळत नाहीये. या एका गुगलीने पक्षात अशी अस्वस्थता निर्माण झाली की राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी तातडीने राजीनामा देऊन थेट शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली. पवार साहेबांनी या एकाच डावात 2 गोष्टी साध्य केल्या. पहिली म्हणजे ज्या नेत्यांनी पूर्वी साहेबांशी गद्दारी केली होती त्यांना त्यांच्याच पक्षात एकाकी पाडले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोहित पवार यांना महाराष्ट्राच्या राजकारणात एक धगधगता आक्रमक नेता म्हणून प्रस्थापित केले. हा केवळ योगायोग नाही तर अत्यंत विचारपूर्वक आखलेली राजकीय खेळी आहे. रोहित पवारांना समोर करून साहेबांनी पक्षातील बंडखोरांना तर नामोहरम केलेच, पण त्याच सोबत पक्षाला एक नवा, तरुण आणि लढवय्या चेहराही मिळवून दिला. यामुळे अजितदादा गटातील आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. कालपर्यंत जे नेते स्वतःला पक्षाचे सर्वेसर्वा समजत होते ते आज आपल्याच पक्षात स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहेत. साहेबांच्या या एकाच चालीने पक्षांतर्गत समीकरणांची पूर्णपणे उलथापालथ करून टाकली आहे. आता संपूर्ण महाराष्ट्रासमोर एकच मोठा प्रश्न आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे भविष्य काय? रोहित पवारांनी आधीच दावा केला आहे की या अंतर्गत कलहामुळे राष्ट्रवादीचे तब्बल 22 आमदार हे 2019च्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. कारण अजितदादांचा पक्ष आता पूर्णपणे कमकुवत झाला आहे आणि याचा फायदा भाजप आणि शिंदे गट उघडपणे घेत आहेत. आमदारांना आता कळून चुकले आहे की शरद पवारांशिवाय त्यांची राजकीय नौका पार लागणे अशक्य आहे. सत्तेच्या मोहापायी घेतलेला निर्णय आता त्यांच्याच अंगाशी आला आहे. मतदारसंघामध्ये फिरताना त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे आणि दुसरीकडे पक्षातही त्यांना दुय्यम वागणूक मिळत आहे. पण साहेबांचा खरा प्लॅन काही वेगळाच दिसतोय. पक्षात फूट पाडून तटकरे आणि पटेलांना बाजूला सारून जे आमदार भाजपमध्ये जाऊ शकत नाहीत किंवा ज्यांना स्थानिक परिस्थिती अनुकूल नाही त्यांना पुन्हा एकदा आपल्या पक्षात सन्मानाने परत आणणे हाच साहेबांचा अंतिम डाव असू शकतो. साहेबांचे दरवाजे नेहमीच प्रायश्चित्त घेणाऱ्यांसाठी उघडे असतात, हा इतिहास आहे. ते बंडखोरांच्या चुका माफ करतील, पण त्यांच्या अटींवर. यामुळे विरोधक संभ्रमात पडले आहेत की नक्की कोणावर विश्वास ठेवावा. शेवटी 60 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणावर हुकूमत गाजवणाऱ्या या सह्याद्रीच्या मनातील डावपेच आजपर्यंत कोणालाच ओळखता आलेले नाहीत. विरोधकांना वाटले की ती जिंकत आहेत, पण प्रत्यक्षात ते साहेबांनी विणलेल्या जाळ्यात हळूहळू अडकत चालले आहेत. राजकारणाचा हा खेळ अजून संपलेला नाही, तर तो आता एका रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे. ही सगळी समीकरण आणि पडत्यामागच्या घडामोडी खायला ब्रेक मात्र गोष्ट स्पष्ट होते की राजकारणात कोणीच कोणाचा कामाचा मित्र नसतो आणि शत्रू तर अजिबात नसतो. आजचे काही राष्ट्रवादीच्या
अजितदादा गटामध्ये घडतंय ठीक आहे बरं, एक टायमिंग मिस्टेक असं आहे म्हणजे मानलं म्हणजे स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखं आहे. पण आता मग सर्वात मोठा प्रश्न हा उरतो की रोहित पवारांनी लावलेला हा थेट निशाणा आणि शरद पवार साहेबांची ही सिल्वरची उगली यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात दिशा नक्की काय असेल हा फक्त एक अंदाज आहे, एक राजकीय विश्लेषण आहे. कारण राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. पण ज्या पद्धतीने तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची पद्धत अचानक यातून गायब झाली आणि ज्या ऑडिओ क्लिप फीचर्ससह सुद्धा बारासारखी पसरते ती पाहता क्षणात पक्षात काहीतरी खूप मोठं शिस्त हे नक्की वाटतं. काही गप्पांच्या मते हा फक्त गप्पांचा भाग असू शकतो, तर काहींच्या मते राष्ट्रातील संपर्काचा डाव असू शकतो. पण मित्रांनो, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर नक्की काय वाटतं? खरंच ही एक आरेगाड्यान चूक म्हणजे टायपिंग मिस्टेक होती की साहेबांनी फिरता मागून टाकलेला हा डाव आहे, ज्याने एकाच वेळी दोन मोठ्या नेत्यांना चक्रव्यूहात अडकवलं आणि रोहित पवारांनी जो दावा केला आहे की 22 आमदार भाजपच्या वाटेवर आहेत, त्यात कितपत तथ्य वाटतं? तुमचं जे काही मत असेल ते मग रोहित पवारांच्या बाजूने असो, अजित पवारांच्या बाजूने किंवा शरद पवार साहेबांच्या बाजूने रणनीती असो, प्रत्येक प्रक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा आणि तुमच्या कोणाच्या महाराष्ट्राचा सत्तेचा मोड नेमका काय आहे हे आपल्याला समजेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि महाराष्ट्राच्या अशा प्रकारचे राजकीय घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूयात पुढच्या अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र.